बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 59. तर काल नॉमिनेशन चालू होऊन गेलं होतं. प्राजक्ता आणि सागरचं आपल्याला तिकडे दिसलं. तो ड्रामाही बघायला मिळाला प्राजक्ताकडून. तर प्राजक्ताचा ड्राम्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि आजच्या एपिसोडमध्ये प्राजक्ता सांगते की यार तिने डायरेक्ट लॉजिकली बोलायचं होतं संस्कृतीने का बाई मला नॉमिनेट नाही व्हायचं आहे. अरे मग तू पण लॉजिकली बजर दाबायचं होतं बाबा मला सेव्ह व्हायचं आहे. मग सागरला मला आईचं पत्र वाचायचं आहे दाब बजर दाबून द्यायचं होतं हिने. अनुश्री काय यार प्राजक्ताने का नाही दाबलं मग तू का बरं नाटकं करत होती मग त्याच्या बजरवर हळूच मी काल दाखवलं हे असं बजर हळूच हात ठेवला. सागर नाही होते माझ्याकडून सागर नाही होते. मग त्या सागरने बाई त्यात काय एवढं दिला बाजून आणि त्याला माहिती नव्हतं राखी काय निर्णय घेणार आहे. मी खरंच सांगते त्याला खरोखर माहीत नव्हतं. त्याने असंच आपल्या भोळ्या भाबड्या मनाने करून टाकलं का प्राजक्ताला लेटर वाचता येईल. तर या सगळ्या गोष्टी दिसल्या आपल्याला. ठीक आहे. इकडं अजून एक मला एक स्ट्रॅटेजी प्लॅन करताना दिसली. विशालने आता डायरेक्ट यांनी पत्र काय दिलं संकेतने भाऊच बनवून टाकलं यार त्या संकेतला. का बरं माहिती का टास्क चांगला खेळला. टास्कसाठी गरज आहे समजलं का तुम्हाला. टास्कसाठी असे ताकदवर प्लेयर लागत असतात आणि त्यांनी संकेतला टास्क खेळताना बघितलं आहे. संकेतची विकेंडच्या वारला तारीफ पण झाली भाऊच्या धक्क्याला स्तुती पण झाली. रितेश सरांनी स्तुती केली तसा त्याने टास्क खेळला आणि खरोखरच त्याने टास्क एकदम ताकद लावून तर विशालला आहे ना ताकदवान लोकांची गरज आहे खूप गरज आहे. त्याला आहे ना ताकदवान खरंच लोकांची गरज आहे. आता रुचितासुद्धा टास्क छान खेळायची. ती पॉझिटिव्ह गेम असो निगेटिव्ह असो जी गोष्ट चांगली करायची त्याची तर तारीफ होणार. ती टास्क खूप चांगलं खेळायची म्हणजे मी हेच म्हणेल पूर्ण काय म्हणता यार पूर्ण ताकदीने खेळायची रुचिता. तिचे तुम्ही कोणते पण टास्क उचलून बघू शकता कोणताही असो. तो पापडाचा बघा किंवा मग तो रस्सीचा झाला तो बघा. तिचे पहिले सगळे टास्क बघा तुम्ही. पोरगी छान खेळली. फक्त तिच्या 1-2 गोष्टी चुकीच्या सोडल्या तर तिचा गेम चांगला होता मी हे म्हणत. 1-2 गोष्टी सोडल्या तर 1-2 म्हणजे आणि तिने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं पण भैया अजून एक की मी 2 वीकपासून गेम चेंज केला म्हणे. तन्वी आणि राकेशवर सॉल्व करत होती. अरे वेडाबाई हेच तर करायचं नव्हतं मग जर तू केलं असेल तर नव्हतं करायचं. या गोष्टी एंडपर्यंत न्यायच्या असत्या. तू जर फरहानाची फॅन होती मी तुझी एक रील पाहिली होती ज्याच्यात तू फरहानाबद्दल बोलत होती. जर तू बिग बॉस आत्ता मागचा पूर्ण फॉलो केला असेल तर तू पाहिलं असेल फरहाना शेवटपर्यंत कोणाला झुकली नाही. तूही झुकायचं नव्हतं ना. विशाल मध्ये इमोशनल गुंतायचं होतं. फरहाना गुंतली का ती आम्हाला बोलायची फ्रेंड वगैरे सगळ्या गोष्टी बोलायची पण गुंतली नाही. तू गुंतायचं नव्हतं. विशाल फ्रेंड म्हणून असताना यार मला असं वाटतं की ह्या घरात हे टिकले असते. पण ठीक आहे यावेळेस बिग बॉस खूप गोष्टींना पार्शल करतो आहे. एका टीमच्या बाजूने झुकतो आहे ती म्हणजे काटा टीम. टोळी तर अख्खी उद्ध्वस्तच होऊन गेलेली. आता विशाल एक काम करतो आहे. विशाल पण टोळीमध्ये ना लोकांना जमा करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आता तो बसतोच सध्या प्राजक्ता सागर यांना घेऊन बसतो आहे. आता हळूहळू संकेत बी जॉईन होणार आहे कारण संकेत प्राजक्ताबरोबर असतो बरोबर. प्राजक्ताने इन्फ्लुएन्स केलं अरे आपण ना विशालबरोबर खेळू विशालबरोबर खेळू आपण मग आपली टीम ना स्ट्रॉंग होईल मग आपल्याला कोणी हरवू नाही शकणार. मग ना आपण आपल्या पद्धतीने कॅप्टन बनवू. तर या गोष्टी होणार पुढे जाऊन. मी सांगते तुम्हाला टोळी टीम पुन्हा म्हणजे हे ना एकत्र खेळतील. टोळी टीमचा टॅग हे परत देतील नाही देतील मला माहीत नाही. पण विशाल प्राजक्ता सागर हे एकत्र खेळतात. त्याच्यामध्ये आता संकेत सामील होईल कारण संकेत प्राजक्ताचा ऐकून चालतो. प्राजक्ताकडे जास्त कल आहे. मग त्याच्यामुळे आज कळालं मला प्राजक्ताकडे त्याचा कल का होता आणि तो सुरुवातीपासून प्राजक्ताबरोबर काय बसत होता. भाई एका मूवीमध्ये म्हणजे हा ज्या मूवीमध्ये काम करत होता आय डोंट नो स्टार होता काय होता कोणता ॲक्टर होता सपोर्टिव्ह ॲक्टर होता का मेन ॲक्टर होता लीड आय डोंट नो. पण प्राजक्ताने त्या मूवीमध्ये त्याच्यासाठी गाणं म्हटले त्याच्या वॉईसला आवाज दिला आहे. त्याच्यामुळे हे एकमेकांना बाहेरून ओळखता सिम्पल आहे. आता कळालं म्हणून आहे ना तो प्राजक्ताबरोबर खेळतो आहे. या गोष्टी दिसत आहे आपल्याला कळालं या गोष्टी.
म्हणून विशालबरोबर जेव्हा पण कोणते डिसिजन घ्यायचे असेल किंवा मग टास्क एकत्र खेळायचा असेल तर हे सगळे एकत्र डिसिजन घेताना आता आपल्याला पुढे जाऊन दिसणार आहे. विशाल, प्राजक्ता, सागर, कोण अजून यार, संकेत रेवाला घेतो का नाही माहीत नाही, मला डाऊट आहे. आणि संस्कृती इकडून येते की नाही तो पण एक डाऊट आहे. का संस्कृती तन्वीकडे झुकते ते बघावं लागेल, तन्वीच्या टीमकडे, कारण ती तन्वीने हिट दिलं होतं ना वाटतं संस्कृतीला, त्याच्यामुळे हो शकतं आहे, असं होऊ शकतं. संस्कृती या बाजूने खेळेल कदाचित काटाकडून. आणि या सगळ्या एकंदरीत गोष्टी ज्या आहे ना आपल्याला होताना दिसणार आहे पुढे आता नेक्स्ट वीकमध्ये. हे संकेत, विशाल, सागर, प्राजक्ता एकत्र खेळताना दिसतील. पण यावेळेस प्राजक्ताचं एविक्शन होईल का, मोठा प्रश्न. मला वाटतं यावेळेस रेवाला काढता का काय बाहेर, लय मोठा प्रश्न यार माझ्यासमोर. म्हणजे रेवा आहे ना, काय म्हणते यार, ती स्वीट पॉयझन पण नाही ना जसं प्राजक्ता आहे. ती स्वीट पॉयझन पण नाही, ती गेमच नाही खेळते मुळात. खूप जास्त भोळी भाबडी मुलगी. असे बिग बॉसला हे असे जे कंटेस्टंट टिकत नाही ते. पण आता बघूया यार कोण जातं घराबाहेर. प्राजक्ता जाते, रेवा जाते बाई, आय डोंट नो, कोणी जाऊ शकतं. कारण जेवढं मिळालं ना फेवरेटिझम आहे प्राजक्ताच्या बाजूने, जितकं बिग बॉस खूप फेवर करता प्राजक्ताला. मी जेवढं बघत आली तेवढं, कारण आत्ताही प्राजक्ताच होती बॉटमला, तरी यांनी प्राजक्ताला न काढता डायरेक्ट रोशिताला काढलं. सो मी हे म्हणू शकते पहिले पण रोशनला काढलं. तर या गोष्टी ना जरा ह्याच आहेत, त्याच्यामुळे ती ना प्राजक्ता फेवरेट आहे बिग बॉसची. बिग बॉसची जोपर्यंत इच्छा होणार नाही तोपर्यंत बिग बॉस प्राजक्ताला घरात ठेवणार का माहिती, टॉप 5पर्यंत येतात. मला नाही वाटत, म्हणजे ना मला असं दिसतंय का टॉप 5मध्ये ना हे प्राजक्ताला घेऊन जातील. किती फनी असेल ना ते. म्हणजे प्राजक्ताचा असा काही गेम नाही जो टॉप 5पर्यंत, जे डिझर्व करतो टॉप 5 त्यांना आज येतात बाहेर टाकलो राहिले. काय सांगावं, विशालला पण म्हणजे खाडतील, सांगताच येत नाही 1-2 वीकमध्ये, माहिती आहे. स्वीट पॉयझन, आयुर्वेदिक साखर. काय यार, काय बोलणार यार आता. तर विशाल जो आहे गेमर आहे मी तुम्हाला म्हटलं, आणि संकेतला तो हळूहळू भाऊ बनवून काटाच्या विरुद्ध यूज करायचा विचार चालू आहे आणि टोळीमध्ये सामील करून घ्यायचा विचार आहे. टास्क मास्टर जो आहे ना तो, म्हणून गरज आहे आता त्याला. रोशन तर गेलाय निघून, मग पाहिजे ना कोणी ना कोणी. मग इकडं अनुश्री, मीच तिला नॉमिनेट करणार. कोणाला माहिती आहे का, ससाला. ही ससाबद्दल बोलते, म्हणजे संस्कृतीबद्दल. कारण संस्कृतीने तिचं लेटर श्रेड केलं. काय ती अनुश्री करत होती बाई, काय करत होती ती. अनुश्रीची इथं चुकी हीच झाली का ती गेम विसरली आणि इमोशन्समध्ये वाहून गेली. जसा तिने किडा ऐकला, तिच्या डोक्यातले डोक्यात जे किडे गेमसाठी चालू असतात ना तेच बंद होऊन गेले. आता म्हणत असेल प्रेमाने घरातले खूप काय बोलत असतात, खूप काय. मग तिच्या आईने प्रेमाने तिला काही ना काही शब्द ठेवले असेल, किडा वगैरे काय ठेवतात, आईवडील ठेवतात. ते एक प्रेम असतं. बाहेरची लोक किती हसली किंवा मग त्याच्यावर मस्करी केली, पण हे सत्य असतं. नाही ना त्यांनी बोललं ना तर आपल्याला कधी राग पण येत नाही, कारण आपण ते लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. पण दुसरं कोणी बोलू द्या, तळपायाची आग मस्तकात जाणं, तू कसं बोलला आहे, हा हक्क मी फक्त घरातल्या मेंबर्सला दिला. कोण आहे यार असं, मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. ठीक आहे, आता आपण गेमबद्दल बोलू. राखी संस्कृतीला बोलली का तू भारी खेळली. तर मला वाटतं अनुश्रीचं इथंच बी नसलं की काय, संस्कृतीला ही कसं काय बोलली का भारी खेळली. म्हणजे माझं लेटर फाडलं आणि राखीला आनंद झाला असं तिला एकंदरीत वाटलं असेल. म्हणून अनुश्रीचं आणि राखीचं बी जब्बर भांडण झालं आहे, जब्बर. वरून नंतर आपण एक अजून गोष्टी पाहिली. सागर ज्याप्रमाणे हो करत होता, मला लय असं येतो, ज्या मी सांगणार तुम्हाला एपिसोडमध्ये नंतर, पण त्या गोष्टी दिसत होत्या. नंतर राखीबाई म्हणती संकेतला, तू मॅरिड आहे, काही हरकत नाही, आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करूया. वा बाई, तू कुठं, नको करू. नाही काही नाही, मला माहिती आहे ती गेम खेळते राखी. वेळ वेळेला प्राजक्ता राकेशला म्हणते बरं का, मला वाटलं तुला आहे ना मला नॉमिनेट करायचं आहे आणि तुला ना मला घराच्या बाहेर हाकलायचं आहे, म्हणजे काढायचं आहे. तू तीच वाट बघतो ना राकेश.
राकेश म्हणतो, अरे वेडी का? नाही, बिलकुल नाही, मी तर असं काही बोललोच नाही, मी असं काहीच बोललो नाही राखीला. राखीने स्वतःहून डिसिजन घेतला प्राजक्ता. ट्राय टू अंडरस्टँड. मग इकडं सागर, मग इकडं आपण बघितलं सागर बोलतोय कोणाला? तर प्राजक्ताला. का तू का जाती बाहेर त्याचं ऐकायला किंवा त्याच्याशी बोलायला? काय गरज आहे तुला बोलायची? काय गरज आहे सगळ्या गोष्टी सांगायची? मग संकेत म्हणतो, हो मी तिला तेच म्हणलं, पण ती ना ऐकतच नाही, तीच राकेश राकेश करत राहते. हां मला पण हे कळत नाही, ही इकडच्या टीमला, हा इकडच्या टीमला, पण यांची असं काय चालू असते ना, या गोष्टी काही कळत नाही, काही कळत नाही मला, सॉरी. मग नंतर हे झालं. मग हे अनुश्रीबद्दल बोलत होते. कोण? प्रभू आणि राखी. ती म्हणती चुगली करणारे ना बारीक असतात, ते झाडच होत नाही, माहिती आहे का? आणि त्यांच्या तोंडाला फोडं येतात म्हणे. बघ तिच्या तोंडाला आहे म्हणजे अनुश्रीच्या. मग एकदा इकडं प्राजक्ता मिळतो बोलली की लॉजिकल हवं, म्हणजे लॉजिकल हवं माणसाने. अगं तुझं लॉजिक जर त्या संस्कृतीने काढलं तर तुझं काय होईल? अख्खा गेम एक्सपोज करून टाकेल ती. मग ते झालं. मग त्याच्यानंतर आपण अजून गोष्टी बघितल्या. राखी इकडे आहे ना, हे वाईल्ड कार्डला म्हणत होती, अरे करा काहीतरी, नॉमिनेट झाल्या रेवा आणि संकेता, करा काहीतरी. हो तुम्ही पाहिलं नाही मी काल काय केलं? मी पाणी फेकलं डॅन्यूबमध्ये, म्हणजे विषाचं. मग तिचं इनडायरेक्टली म्हणणं तुम्ही बी असं काहीतरी करा, आणि असं केलं पण आहे संकेतने. आणि हे जे स्क्रिप्टेड भांडण आहे याच्याबद्दल ना राखीला ना डांट पडणार, रागवणार, शाळा घेणार, रितेश सर शाळा घेणार भाऊच्या धक्क्यावर, खतरनाकवाली. का राखी, आम्ही तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, तुम्ही ठरवून भांडणं करू नका. तरी तुम्ही काय केलं या वीकमध्ये राखी? ठरवून भांडणं करायला नव्हती लावली, तरीही तुम्ही ठरवून भांडणं केली. आणि यामध्ये काय झालं? संकेत यांनी राखी तुमच्या अंगावर, तुम्ही एक महिला असताना पाणी फेकण्यात आलं. संकेत, तुम्हाला किती योग्य वाटतं ते? तुम्ही तर वाईल्ड कार्ड आहात ना, गेम बघून आलाच असेल. सॉरी, गेम बघून तर आलाच असेल. सचिन कुमावतजींनी राखीच्या अंगावर पाणी टाकलं तेव्हा तुम्हाला माहीत नाही का आम्ही त्यांना किती सुनावलं होतं? त्यांनी तर त्या एक बॉटल का ग्लासभर पाणी ओतलं होतं. तुम्ही तर अख्खी बादली पालथी केली, पूर्ण बादली कानी केली. आता तुमची या घराबाहेर जायची वेळ आली संकेत. गो अँड पॅक युअर बॅग्स. आत्ताच्या आत्ता बाहेर या, मी तुमची इथे वाट बघतोय, लवकर या. आता तुमची एवी मी 5 दिवसाची दाखवू तरी काय? मी एक काम करतो, ते धुरंधरचं सॉन्ग दाखवून देतो, आणि भाऊच्या धक्क्यावरचं ते सॉन्ग, ठीक आहे? आणि आत्ता पाणी फेकायचं आहे, भांडण संपली एवी. तर हे सगळं बोलण्याची शक्यता आहे, ठीक आहे? एवी वगैरे ते मी माझं तोडलं, पण ते सगळं नाही. पण संकेतची क्लास यावर लागण्याची शक्यता आहे की राखी एक महिला असताना तुम्ही त्यांच्या अंगावर पाणी कसं ओतलं, तर हे बोललं जाऊ शकतं. तसं सचिन कुमारजींना बोललं गेलं होतं. तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर यांनी फेक झगड्याचा प्लॅन केला आणि तो प्लॅन एक्झिक्यूट पण केला, म्हणजे केला पण. त्यात रेवा तर इतकी इन्वॉल्व नसली, पण संकेतना फुल ऑन होता बाई, फुल ऑन होता. राखीने चालू केलं, इथं लग्न झालं सांगितलं नाही तर मी तुला चिटर ओरडणार, आणि ती तेच करत होती, त्याला चिटर बोलत होती. आणि हे ना एकंदरीत ठरवलेलं भांडण हे इथे म्हणजे काय म्हणता यार, सगळ्यांसमोर ते करत होते, परफॉर्म करत होते. आणि मग सगळे, तन्वीला टेन्शन आलं, अरे विशाल थांबव ना, काय करायचं? अरे बघ ना, ती राखीला समजा, राखी असं नाही आहे अगं, काय करते तू प्लीज. तन्वी राखीला ओळखत नाही, पण विशाल एकदम परोपरी ओळखतो राखीला. तो म्हणतो हा सगळा ड्रामा चालू आहे, तो राखी हे सगळं करते, हा सगळा ड्रामा आहे असं म्हणतो. मी माझी फ्रेंड आहे ना, मी तिला चांगलं ओळखतो, असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते एकदम खरं बोलला आहे तो, की राखी ड्रामा करते भाई, आणि देती तीच तर चालवती घर. काय बघितलं असतं एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं काय असतं? नॉमिनेशनचं झालं असतं, मग ते रडणं वगैरे झालं असतं. त्यानंतर हे सगळं तर अर्ध्या तासात आटोपलं, 8:30पर्यंत. 1 तास काय दाखवणार? काही नाही, बसलेले मस्त, कोणी चहा घेते, कोणी जेवण करते, बस हेच. मग त्याच्यामुळे राखीने जो आहे ना, तिच्या डोक्यावर हा सगळा कारभार घेऊन
कमीत कमी स्क्रिप्टेड भांडणं तरी करते. बिग बॉस तुम्ही खूप छान एडिटिंग करता असं रुचिताकडून समजले, इवन बऱ्याच कंटेस्टंटकडनं समजले बाहेर आल्यावर. मग तुम्ही हे तुम्हाला जर आता शो चालत, मी तुम्हाला एक ना टिप देते. राखी हे जे बोलते ना, किंवा मग हे जे प्लॅनिंग प्लॉटिंग करते ना, किंवा मग काही ठरवते ना, हे दाखवतच जाऊ नका तुम्ही ऑडियन्सला, माहिती आहे. काय दाखवता मग तुम्ही दाखवताय ऑडियन्सला की राखी प्लॅनिंग करते, आणि मग अच्छा हे दाखवलं तुम्हाला माहिती का, हे लपवलं गेलं असतं. पण हे लपवलं नाही म्हणजे भाऊच्या धक्क्यावर 100% याची चर्चा होणार म्हणजे होणार. जर हे लपवलं नाही गेलं तर काही तर पाहिजे यार भाऊच्या धक्क्यावर, नाही तर धक्का कशावर करणार आहे ते. यावेळेस धक्का होईल संकेतवर. राखीला खतरनाक काय म्हणतात रागवणार आहे, जे परत स्क्रिप्टेड भांडण केले त्याबद्दल. आणि संकेतची पण क्लास लागेल इथे. बघू अजून कोणाला काय म्हणता, बघू अजून अख्खा वीक जायचं आहे ना. आज कुठं मंगळवारी, काय वार आहे आज, एक मिनटं, येस मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, 3 दिवस जायचे बाई. अजून 3 दिवसात बरंच गोष्टी घडणार आहे घरात. नंतर इकडं आपण बघितलं राखीने बाई फेक झगडा केला यांच्याबरोबर. मग त्याच्यानंतर आहे ना राखीने संस्कृती आली मग राखीकडे पीठ घेऊन. हे बघ राखी, असा आटा मळला आहे मी आता, अजून काय. राखी हे किती पातळ झालं आहे, ह्याच्यात अजून पीठ टाक, हे घे पीठ घेऊन जा. मग पीठ दिलं, पीठ घेऊन आली इथं ही मॅडम. अरे हे पातळ का होत नाही, पीठ टाकलं पाणी, हिने पूर्ण तो स्विमिंग पूल करून टाकला, पूर्ण एकदम पातळ. ते घट्टच होईना बाई, ते कडकच होईना हिच्याकडून. आणि मग इथे चिडली राखी. अगं हे काय, एवढं कोणी पाणी टाकून ठेवतं का, राखी म्हणते. आणि ना हे कोणता आटा होता, हा वेगळा आटा होता, ग्लुटेन फ्री आटा. आयुष्यपद यार, मी ना हा आटा कधी खाल्ला नाही ना. आपलाच लोकवन बरं आहे बाई, आपला गहू. हे आपल्यासाठी बनलंच नाही, आम्ही कधी खाल्ले नाही. ग्लुटेन फ्री आटा वगैरे. सो हे सगळं चालू आहे घरामध्ये. ग्लुटेन फ्री आटा जो आहे तो हिने जवळजवळ 80% संपून टाकला. संस्कृती मॅडमने अख्खी पिशवी खाली केली रे बाय. अख्खी पिशवी खाली केली. त्याच्यात ते म्हणजे इतकं मग संस्कृती पीठ मळत होती आणि तिने पाणी जास्त टाकून पातळ केलं सर्व, आणि ती म्हणते मी पाणी टाकलंच नाही. आणि ना संस्कृतीने बोलता बोलता हे सांगितलं आता, राकेश आणि दीपालीने तिला पाणी टाकायला लावलं होतं किंवा काय. म्हणजे राकेश आणि दीपालीने जाणून बुजून ही आग लावली आहे का, काय वाटतं. मला तर वाटते बाई मुद्दामून केलं असावं, सांगता नाही यांचंही झगडे लागायला. मग त्याच्यानंतर राखी म्हणती हे काय एवढं पातळ, हे कडक का नाही झालेलं, हे कडक व्हायला पाहिजे. बापरे एवढं पातळ कोण खाणार एवढं, बापरे. आणि हे काय, माझा आटा संपून टाकला. मला माहिती नाही, माझा आटा पाहिजे म्हणजे पाहिजे, मला माझा आटा दे. अरे हे 2 जणांचं मळायचं होतं, हिने 8 जणांचं मळून ठेवलं, तरी बी पुरं होईना, एवढं पातळ आहे ते, मला माहीत नाही. एक अगं तू घरी कधी पीठ नाही मळलं का आयुष्यात. संस्कृती तुला समजत नाही का किती आटा घ्यायचा. संस्कृती मी नॉर्मल पीठ मळलं, हे ग्लुटेनचं पीठ आहे, मला कळतच नाही हे कसं मळावं. बाई मी पण नाही मळलं, मी मळलं काय, मी खाल्लं पण नाही. तर ती म्हणते मला नाही कळत. मग हे सगळं झालं. मग यांची भांडणं चालू झाली. मग इकडं संकेत कुदला, मग रेवा कुदली. मग ती पीठ घेऊन आली राखी. मग रेवा म्हणते अगं नको असं करू. राखी आणती चोप, नाही तर तुझ्या तोंडावर पाणी नाही, तुझ्या तोंडावर पीठ टाकणार मी. बाई नको टाकू, इतकी सुंदर तयार होऊन आली रेवा, कशाला उगाच त्याचा फेस खराब करते राखी. पण थँक नाही टाकलं. आणि ती टाकत होती, रेवा पळून गेली तिकडून. मग ती म्हणे तू चीटर आहे, चीटर संकेत, तू एक नंबरचा चीटर आहे. तू धोका दिला मला, तू सांगितलं नाही लग्नाला. प्राजक्ता म्हणे राखी मी तुला माझ्या तोंडाने सांगितलं का त्याचं लग्न झालं, फक्त घरात कोणाला कळू देऊ नको. पण ती काय माझ्या लक्षात नाही कधी सांगितलं असं म्हणती सरळ. आणि म्हणे व्हिटॅमिन H देऊन 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 माझ्या जवळ आला. आता मी देऊ का, व्हिटॅमिन L देऊ का. सगळे कन्फ्यूज, व्हिटॅमिन L काय भाऊ.
मग म्हणे सगळे म्हणजे एक दोन जण बोलले व्हिटॅमिन एल. मग तिला वाटलं अरे तर वेगळ्या डिरेक्शन चाललं. मग तिने व्हिटॅमिन एल म्हणजे मी तुला लाथ देऊ का? हां, तेव्हा सगळ्यांच्या जीवात जेवला लाथ लाथ. तू स्वीट, तुझी पर्सनॅलिटी स्वीट असं विशाल भाई रेवाला आहे ना फुल त्याच्या बाजूने करायचा प्रयत्न करतो भाई. रुचिता बघती ना. मग नंतर चिटरवरून झगडा झाला यांचा. चिटर चिटर चिटरमध्ये पाणी ओतलं. मग त्यानंतर स्क्रिप्टेड भांडणं आणि मग बादली भरून टाकली. तन्वी इथं भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत होती आणि मग संकेतने बादलीभर पाणी टाकली राखीवर. आणि मी जसं बोलली तुम्हाला सचिनला जसं बोलण्यात आलं भाऊच्या धक्क्यावर, तसंच आता संकेतवर भाऊचा पूर्ण धक्का जातो की काय. कारण या वीकमध्ये काही नाही यार, काही नाही. बघू अजून 3 दिवसात काही होतं का, पण एवढ्या तर गोष्टी दिसल्या नाही. तर हे होते आजचे मुद्दे आणि मी एपिसोडबद्दल तुम्हाला एक सांगते की ना, हे बघा एपिसोड नंबर 59 आणि प्राजक्ता आणि सागर यांचं झालं होतं बरोबर. नंतर आले तन्वी आणि प्रभू. तन्वी आणि प्रभू आले. बिग बॉसने बोललं तन्वी आणि प्रभू या. मग प्रभूला म्हणे तुमचं आईचं पत्र आलं. प्रभू लागला रडायला आणि रडत असेल. मी म्हणतच नाही फेक आहे. घरच्यांचं पत्र तर मला तर नाही वाटत कोणी फेक त्या गोष्टीसाठी करत असेल, ठीक आहे. आणि नंतर तन्वीसाठी आजीचं पत्र आलं आहे. नंतर बोलले पण तन्वीने बाई प्रभूकडनं असं डोकं वगैरे चेपून घेतलं. मग प्रभू म्हणतो तन्वी तुझ्या ना आजीला मला भेटायचं आहे, मम्मी पप्पाला भेटायचं आहे असं म्हणतो आहे. तन्वी म्हणते हो भेट ना, मला पण ते मम्मी पप्पांना भेटायचं आहे रे. तर मग ते तो नाही हो मी घेऊन जाईन तुला, हे असं काहीतरी एकंदरीत नंतर बोलणं आलं होतं यांचं. मग नंतर इकडं तन्वी म्हणते आजी थोर. तन्वी म्हणते प्रभू एकमेकांची पत्र घ्या, म्हणजे तन्वी प्रभू एकमेकांची पत्र घ्या हे बिग बॉस बोलले. मग याची चर्चा चालू झाली. प्रभू म्हणतोय नॉमिनेशनसाठीचं नाही, काही नाही मला, पण मला आईचं पत्र पाहिजे. मला इम्पॉर्टंट आहे खूप इथं प्रभू म्हणतोय. आणि मग इकडं तो म्हणतोय की तन्वी म्हणते तुला पत्र का पाहिजे मला कारण सांग पहिले, एवढं काय इम्पॉर्टंट आहे पत्र. तर तो मला माझ्या आईचा काही ना काही संदेश असेल तो मला वाचायचा आहे. बरं पत्र वाचलं तर गेम स्ट्रॉंग करणार ना प्रभू. प्रभू म्हणतो हो मी करीन बरं का. मग प्रभू तुला का पाहिजे पत्र. मग तन्वी प्रभू म्हणता तिला का तन्वी तुला का पाहिजे पत्र. तिने मला माझ्या बाळाची ना तब्येतच आहे ना, हे तब्येत वगैरे विचारायची असं काय असेल ते मला नीट कळत नाही. आमचं सॉरी ती एक लाईन म्हणजे लाईन तर पूर्ण कळली, एक वर्ड कळत नाही. मग चल दाब प्रभू, बजर दाब. आणि तुझी आई माझी आई आहे रे, चल दाब बिंदास. मग तन्वी इथं नॉमिनेट झालेली आणि मग प्रभूने तन्वीचं पत्र श्रेड केलं इथे. आणि मग प्रभू पुढे वीक झाले. इथं तन्वी म्हणते मी फक्त प्रभू पुढे वीक पडले, पण याच्या ऐवजी समोर कोणीही असता तर मी पत्र दिलंच नसतं, ती म्हणते असं एकंदरीत. आणि ही गोष्ट खरी आहे खरोखरच. तर तन्वी आणि प्रभू साईड सोबत कोणी काही म्हणू यार म्हणजे तन्वी गेम खेळू काय करू, प्रभूला सोबत घेऊन चालेल ठीक आहे, त्याची इमोशन्स समजले तिने, पत्र तर दिलं. प्रभूबरोबर ती लाख गेम खेळू, पण आता तिने त्याला पत्र दिलेलं आहे, त्याचे एक इमोशनल एक भावना असेल. आणि त्याच्यामुळे ना आता मला वाटतं याला कोणी किती काही बोलू, कोणाला प्रभूला. प्रभू नसतं तन्वीला सोडून जात मला तरी आता एकंदरीत वाटतं गोष्टी. कारण तन्वीला सोडून तो कुठं खेळणार, कसं खेळणार, सगळ्यात मोठी गोष्ट ही. मग नंतर आपण बघितलं कुठं होतो यार आपण, प्रभू पुढं वीक पडले. मग तन्वी पत्र वाचून दाखवा, मग आता नीट खेळ आणि खुश हो. मग हिने पत्र दाखवलं. हे तुम्हाला सांगू पत्राबरोबर आहे ना ते असं इमोशनल कनेक्शन नाही वाटत यार. जसं यार हिंदी बिग बॉसमध्ये ना प्रणित मोरेचं पत्र होतं ना, ते मी तुम्हाला म्हणेन की एकदा परत जाऊन बघा यार, एक वेगळीच अटॅचमेंट, प्रत्येकाचं नाव आणि म्हणजे एक वेगळंच होतं त्याच्यात. म्हणजे हे पत्र वाचताना ना
ती अटॅचमेंट आहे ना, ती मी अशी फील नाही केली जी ना हिंदी बिग बॉसमध्ये यांचे पत्र वाचण्यात होते. ते अमालचं असो, प्रणित मोरेचं पत्र तर खूप भारी होतं यार. प्रणित मोरेचं पत्र म्हणजे एकूण एक शब्द, एकूण एक डायलॉग, इवन त्याचा जो तो छोटा प्रिन्स आहे त्याच्याबद्दल पण काय नाव त्याचं, अबीर, तर त्याच्या भावाचा मुलगा, इवन त्याच्याबद्दल पण लिहिलं गेलं होतं. त्याची भाभी, त्याच्याबद्दल पण खूप सुंदर पत्र. तर ही जी म्हणजे जे पत्र वाचताना एक फिलिंग येते. सागरच्या पत्राच्या वेळेस मला फिलिंग आली यार. पण काय नाही, प्रभूचं पत्र असो किंवा मग विशाल यार यांच्या पत्रामध्ये मला तो फील नाही आला यार. कोणी काही म्हणा, मे बी इथं मी रॉंग असेल, राईट असेल, आय डोंट नो, पण ती एक फिलिंग नाही आली. बस मला एवढं म्हणते तर म्हणजे मी एवढं म्हणते, मला ती फील नाही आलं. मग जसं मोरे पत्र वाचत होता ना, मी रिव्ह्यू लिहित होते, मला अजूनही आठवतं. मी रिव्ह्यू लिहित होते आणि तेव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी आलं होतं लिटरली. सो ती एक अटॅचमेंट राहते. इवन कालही सागर जेव्हा ते पत्र वाचत होता त्याच्या मुलीचं आणि त्याची मुलीचे शेवटचे काही डायलॉगच्या वेळेस माझ्या डोळ्यात कच्चकन पाणी आलं. त्याच्या म्हणजे त्याच्या पत्रात होती ती अटॅचमेंट थोडीशी, पण यांच्यामध्ये काहीच वाटलं नाही मला. प्रभूची असो किंवा विशालची असो. तर या सगळ्या इव्हन गोष्टी यार मला माहीत नाही. मी नाही झाले तर नाही झाले अटॅच. तुम्ही झाले असाल तर चांगली गोष्ट आहे, पण मी तर नाही झाली. एक वेगळी म्हणजे 50 दिवस मुलगा आपण किती गोष्टी लिहितो यार. कधी कधी वाटतं या बिग बॉसने स्वतःच पत्र इकडं टाईप नाही करून घेतलं. तुम्ही 2-4 शब्द तुमच्या मुलासाठी काहीतरी लिहा. आता एखादी आई किंवा एखाद्या वडील किती लिहिणार आहे त्यांच्या मुलावर. काय बाई चांगलं खेळा, हे खेळा, ते खेळा. व्यक्त होऊ द्या ना बिग बॉस त्यांना पण. तुम्ही तर कोणालाच व्यक्त होऊ नाही देते. घराच्या बाहेर आल्यावर ते इंटरव्ह्यूमध्ये व्यक्त होत आहेत मग वेगवेगळे. चलो यार, मग ते सगळं झालं. मग इकडं विशाल संकेत आला बाई. इकडं विशाल संकेत आला आणि मग संकेतच्या वाईफचं पत्र आलं 2016 ते 2026 हे जे बोलून दाखवलं आहे बिग बॉसने. म्हणून तर आपण बघितलं, राखी शॉक झाली. संकेतचं लग्न ऐकून शॉक झाली. जसं प्राजक्ता म्हणे का मी तिला पहिलेच सांगितलं आहे, तो हे शॉकिंग रिॲक्शन का होते. या सगळ्या गोष्टी मानुश्री म्हणते संकेत त्याला दे प्लीज, त्याला वाचू दे, त्याला तर आई पण नाही आहे. काय इमोशनल ब्लॅकमेल करते ती तू. तो गेमर पण आहे, हां तो एक इमोशनल व्यक्ती पण आहे. कोणी किती मोठा गेमर असो यार, घरचे असतात. आणि इमोशनल नको करू सगळं. मग राखीन त्यांनी सगळ्यांनी रागवलं, मग ती चूप बसली. तुला द्यायचं असेल तर दे, मला फक्त बाबा आहे. तुला येऊन फक्त 5 दिवस झाले, हे विशाल बोललं आहे त्याला संकेतला. का तुला येऊन फक्त 5 दिवस झाले, मला फक्त माझे बाबा आहे आणि मी जवळजवळ 58-57 दिवसापासून इथे आहे. करेक्ट आहे. मग मी ते काही असो, तुम्हाला सांगू का, तुम्ही जर गेम खेळताय ना, वाजवून टाका ना बजर यार. कशाला नॉमिनेट होतो बाबा तू. वाईल्ड कार्ड तुला 5 दिवस येऊ हो, नाही तर तू काल येऊ घरात. तुला गेम खेळायचा आहे, कशाला इमोशनल भावनांमध्ये वाहवत जातो तू. तर विशालने बरोबर बोलून त्याच्याकडनं बाई घेतलं आहे. ते कसं घेतलं, उमेदवारी लोकांना देतो, पण बाबांसाठी संकेत म्हणजे विशाल बोलला मी उमेदवारीसुद्धा लोकांना देतो मी, आणि माझा शब्द आहे, मी तुला नक्कीच साथ देईल. तुझं मला लेटर वाचतो दिलं आणि नंतर म्हणला डिसिजन तुझा आहे. मग संकेत म्हणतो इथे येण्यापूर्वी ना एक मोठी घडामोड झाली ती, म्हणजे त्याच्या बायकोचं वगैरे भांडण झालं सगळ्यांनी. मग इकडं राखी म्हणते संकेत नॉमिनेट होणार, दया दाखवली तर. संकेत नॉमिनेट होणार, दया बरोबर आहे. इथं दया दाखवायचा गेमच नव्हता. हे आहे ना, आता रितेश सर बोलून दाखवलं. तुमची मागच्या वेळेस गेममध्ये तारीफ काय केली हो, तुम्ही त्या एकदम गेम खेळला. ॲक्च्युली समोरचा काही बोलू, तुम्हाला या घरातनं वाचायचा एक स्वार्थी गेम खेळायचा आहे. तुम्हाला खरं सांगते, बिग बॉसच्या घरात खेळायचं असेल तर तुम्हाला स्वार्थी व्हावं लागतं बाई, व्हावं लागतं. मग नंतर संकेत म्हणतो मला तर बाबा नाही आहे, तर मी समजू शकतो, आणि हा पहिला माणूस भेटला आहे मला असा. मग नंतर विशालने बझर दाबून संकेत म्हणजे बझर दाबलं आणि मग संकेतला नॉमिनेट केलं. मग नंतर आपण म्हटलं मन मोठं करून इगो छोटा, मन मोठं इगो छोटा, असं विशाल बोलला बाई संकेतच्या बाबतीत. मी इकडे बिग बॉस बोलले या पत्रात 2016 ते 2026 या काळातलं तुमचं पहिलं पत्र होतं. म्हणजे बघा बिग बॉसला त्यांना महत्त्व जाणून द्यावं लागतं आहे
की मोबाईलच्या काळात तुमच्या वाईफने फर्स्ट टाईम तुम्हाला पत्र लिहिलं आहे. सो त्या पत्राची विचार करा, ते बिग बॉसच्या घरात नॅशनल टी व्हीवर वाचलं जाणार. सो काय म्हणू यार मी संकेतला, संकेत गेम खेळायला हवा. एकंदरीत मी हे म्हणेल. मग संकेतला सांगितलं ही पहिली ओळ होती 2016 ते 26 मधलं पहिलं लेटर. मग नंतर विशाल, त्यालाच वाचू द्या, माझा छोटा भाऊच आहे, तो पत्र वाचला. वा पत्र तर मिळवलं तुम्ही, ठीक आहे, पण छोटा भाऊच, इथेही तुमचं गेम स्ट्रॅटेजिस्ट चालूच आहे वाटतं. तर आता हा छोटा भाऊ म्हणे, पहिले कसं ते आरबाजने त्या वैभवला काय म्हणतात मॅनिप्युलेट केलं. आता हा आहे ना छोटा भाऊ करून आता या 40 दिवस मॅनिप्युलेट करतो की काय, आता बघावं लागेल. आणि हा कसं काय अडकतो संकेत ते पण बघावं लागेल. अरे हा वैभववर ना आठवलं, आज वाढदिवस वाटतं एक्स कंटेस्टंट बिग बॉसचे वैभव चव्हाण यांचा. मी आज रील स्क्रोल करता करता त्यांच्या बड्डेचं ते कोणतरी विश दिलं होतं ते बघितलं बाई. तर आज विशाल चव्हाणचा बड्डे, तुम्ही फॅन असाल जाऊन विश करू शकता. नंतर आपण बघितलं कुठं होती यार, कुठं होती यार मी, हे असं होऊन जातं. हां, मन मोठं इगो छोटा, ही विशालने तारीफ केली त्याची. आणि मग या पत्रात जसं मी म्हणजे 16 ते 26 पण मग विशाल त्यालाच वाचू द्या, माझा छोटा भाऊ. मग नंतर त्यांनी वाचलं. मग दोघं गेले प्रेमाने. अरे बापरे. मग नंतर राकेश आणि दीपाली आले. राकेशसाठी आईचं पत्र आहे, दीपालीसाठी बहिणीचं पत्र आहे, आणि त्याचा एक आईचा निरोप पण आहे. वा. मग नंतर इकडं राकेश नॉमिनेट वर्सेस इमोशन आहे इथे, असं म्हणतो आहे. मग राकेश म्हणतो आहे नॉमिनेट कर मला, माझ्या आईला माहिती आहे मी स्ट्रॉंग आहे. हे राकेशने दाखवलं. मग दीपाली इकडं आपण बघितलं दोघांमध्ये बोलण्यामध्ये दीपालीला नॉमिनेट करावं लागलं राकेशला. दीपालीला स्वतःला वाचवायचं नाही का यार, मला तेच कळत नाही. राकेश नॉमिनेशन जरी गेला असता तर तू दीपाली तुम्हाला काय वाटतं तो बाहेर गेला असता, नसतं गेला. नंतर आपण दीपाली नॉमिनेट झाली. राखी रडतीये की कसं नॉमिनेशन, बिग बॉस सगळ्यांना इमोशनल करून टाकतं, तुम्ही खूप इमोशनल या सगळ्या गोष्टी. मग नंतर मला प्रश्न विचारू नका, बिग बॉस म्हणता इकडं. बिग बॉस दीपालीला मी आज म्हणजे इकडे दीपाली म्हणते बिग बॉसला विनंती करते, बिग बॉस फक्त एवढं सांगा ना की मी आजी होणार होते तर मी आजी झाली आहे की नाही, आणि तब्येत कशी आहे आईची, मला हे जाणून घ्यायचं होतं. तर बिग बॉस म्हणले याबद्दल लिहिलं गेलं आहे, पण हे श्रेड करण्यात येईल नियमानुसार. तर हे ज्याप्रमाणे दीपाली आणि राकेशने टास्कला हलक्यात घेतला, राकेश तसं मिळालं पत्र. पण आता यांना ही जी डेंजर की भेटली, आता याच्यात हे बघू काय करतात गोष्टी. मग त्यानंतर आपण बघितलं तन्वी वाचते राकेशचं पत्र, कारण इतकं रडतोय राकेश, त्याला पत्र वाचता येत नाही. मग तन्वी वाचते राकेशचं पत्र, आणि काही ओवी लिहिल्या आहेत ज्या खूप छान वाटत होत्या यार आईने. छान होतं एका तळ्यात होती बदके, हे असं काहीतरी खूप मस्त त्यांनी ओवी लिहिल्या होत्या. काय कविता होती का काय ते गाणं होतं, आय डोंट नो, पण ते छान होतं. जे पण काही होतं तर तुम्ही जाऊन ऐकू शकता. मग इकडं अनुश्री आली. अनुश्री म्हणते प्रिय किड्यासाठी आईचं पत्र. हे भगवान, अनुश्रीची आई तिला किडा म्हणते, तर माझ्या प्रिय किड्यासाठी तिच्या आईचं पत्र. हे ऐकताच अनुश्री पूर्ण बिथरली बाई, पूर्ण बिथरली ही पोरगी. मग संस्कृतीसाठी आईचं पत्र आलं आहे. मग अनुश्री म्हणते बाई, अरे अनुश्री खाली बसून रडते. मग संस्कृती ही खाली बसली आणि रडते. मग संस्कृती, माझा पहिला हफ्ता खूप म्हणजे कठीण गेलेला आहे, आणि भाऊच्या धक्क्यावर पण खूप बोललं गेलं आहे, तर मला ऐकायचं आहे का माझ्या आईचं काय मला टेन्शन येतं, असं एकंदरीत ही बोलली. अनुश्री, अगं मी तुझं सर्व ऐकेन, पण प्लीज मला पत्र दे, तू जे म्हणशील ते कर, मला पत्र दे, असं म्हणे. मग संस्कृतीने बजर दाबलं लगेच. संस्कृतीने ना पहिल्यापासून बजरवर हातच ठेवलं होतं भाई, पहिल्यापासून. अरे पहिल्यापासून जरी हात ठेवला, मग अशी त्या सागरने वरतून दाबलं तर सागरला पत्र वाचून दिलं. वेळीचे अनुश्री, मग दाबून टाकायचं होतं संस्कृतीच्या हातावर हात.
का नाही दाबला? आणि हे बोललं पण गेले मग हिला. मग त्यानंतर संस्कृती आहे म्हणतो की माझा पहिला हप्ता आहे वगैरे. मग नंतर संस्कृतीने बजर जसं दाबलं, अनुश्रीचा संताप भाई, एकदम संताप, डायरेक्ट कोसळली. लई रडायला लागली बाई, लई रडायला लागली. संस्कृती खूप रडायला लागली माहीत का? संस्कृती नाही सॉरी यार, अनुश्री खूप रडायला लागली. संस्कृती बी रडत होती. कदाचित तिला रडणं पाहून तिलाही रडू आला असेल. आणि किंवा मग असं पण असेल की या बाहेरच्या धक्क्यावर एवढ्या गोष्टी आल्या, आईचं काय म्हणणं आहे, आईचे काय चालले, हे या पण गोष्टी असतात. नंतर संचालक म्हणताय बजर संस्कृतीने दाबलं आहे, अनुश्री नॉमिनेट झालेली. येस. मग नंतर अनुश्री म्हणते मला नाही राहायचं बिग बॉसमध्ये, प्लीज मला घरी पाठवा बिग बॉस. इथं हा नाटक चालू आहे. मग विशाल समजावतोय तर ती ऐकत नाही आहे, चिडी करते. मग नंतर इकडं आपण इथलं संस्कृती पण रडते. मग तिने बजर पकडून ठेवलं होतं, तिने बजरवर हात ठेवला होता, मग तू दाबायचं होतं ना, असं हे म्हणताय. राखी परत प्राजक्ता तिकडे येऊन अनुश्रीला समजत आहे आणि हे म्हणताय तिने जर हात ठेवला होता, तू दाबायचं होतं वरतून, तरी झाल्या असतं गोष्टी. हे एकंदरीत तिला बोलण्यात आलं आहे. नंतर इकडं आपण बघितलं प्राजक्ता अनुश्रीला म्हणते तिला नॉमिनेट नव्हतं व्हायचं, फक्त म्हणजे तिला नॉमिनेट नव्हतं व्हायचं फक्त, बाकी काही नाही, काही इमोशन वगैरे नाही, असं तिचं म्हणणं प्राजक्ताचं संस्कृतीबद्दल. नंतर आपण ऐकलं तन्वी, अगं तू दाबायचं होतं ना, राखी तर तेच बोलली, तिने जरी फक्त हात ठेवला तो दाबून द्यायचं होतं वरतून, सिम्पल. या गोष्टी जे आहे ना तिला बोलण्यात आलेल्या आहेत. नंतर रेवाचं पत्र आलं. रेवा बिचारी पहिल्यापासूनच नॉमिनेटेड, वाईट वाटलं रेवाबद्दल, पहिल्यापासूनच नॉमिनेटेड, म्हणून तिचं पत्र राखीकडून डायरेक्ट श्रेड करण्यात आलं. आणि मग वाईट तर वाटलं थोडंसं रेवाला, पण मग राखीच्या भावानं पत्र दिलं होतं, मग ते वाचलं गेलं. मग बिग बॉस म्हणते कोणताच टास्क होणार नाही तुमच्यात, राखी डायरेक्ट रेवाचं पत्र श्रेड करा, डायरेक्ट करा, बघूच नका मागं पुढं. मग राखीने धरलं आणि श्रेड केलं. मग तिने आई फक्त तुझ्यासाठी मी परत बिग बॉस मराठीमध्ये येते, कारण तुला खूप आवडतं बिग बॉस मराठी. क्या बात आहे. म्हणजे राखीच्या आईला बिग बॉस मराठी आवडायचं. नंतर आपण बघितलं नॉमिनेटेड सदस्य. नॉमिनेटेड सदस्य रेवा, प्राजक्ता, तन्वी, संकेत, दीपाली आणि अनुश्री. काय वाटतं कोण जाईल घरी? मला तर वाटतं एक कोणाला वोटिंगच्या आधारावर नाही जाणार आहे. आता मग याच्यापैकी कोण जाईल? रेवा, प्राजक्ता नाही, प्राजक्ता कुठं जाईल? प्राजक्ता सर्वांना घेऊन शेवटी जाईल मला असं वाटते. कारण बिग बॉसची फेवरेट आहे ना प्राजक्ता, जायचं नावच घेत नाही बाई. मी तर म्हणते कोणी तर नवस पण बोलले असेल, देवा यावेळेस प्राजक्ता नॉमिनेट होऊ दे, सॉरी घराच्या बाहेर जाऊ दे, मी हत्तीवरून पेढे वाटत. हे कारण तिची इतके जण वाट बघते घराबाहेर जायची, कारण गेम नाही आहे, पण यार येतच नाही, फेवरेटिझम जबरदस्त. नंतर आपण म्हटलं राखी, मी रेडी नॉमिनेट व्हायला, पत्र द्यायला, पण प्लीज सर्वांना पत्र द्या. मी नॉमिनेट व्हायला रेडी आहे, पण पत्र द्या सर्वांना. बिग बॉस म्हणताय सर्वांना एक फेअर चान्स दिला होता, ज्यांचा त्यांचा निर्णय का त्यांनी कसा निर्णय घेतला त्यांना त्यांची पत्र वाचवता नाही आली का? ज्यांना डोक्याने वाचवता आली ते तिथं उभे पत्र घेऊन, ज्यांनी मूर्खपणा केला ते नॉमिनेटेड होऊन गप्प बसले. एकंदरीत या गोष्टी बोलण्यात आल्या इकडे. मग त्यानंतर आपण बघितलं इकडं प्राजक्ता राखीला ती मी काय तुझ्यासाठी दाबलं, ते खेळून गेले. मग म्हणती तू का दाबलं रे सागर, तू का दाबलं? अरे त्यांनी अनावधानाने दाबलं बाई, त्यांनी तुझ्यासाठी दाबलं ग बाई, त्याला थोडी माहिती राखी हा डिसिजन घेणार आहे. तेही राखीवर चिडत होती. तर प्राजक्ता पहिले तू ड्रामा क्रिएट केला, हळूहळू बजरवर हात ठेवला, दाबू का नको, इकडून सागरने पचकन दाबून दिला, झालं का? मग तू स्वतः ड्रामा क्रिएट केला, मग कशाला एवढी महान बनत होती? सांगायचं बाबा मला नॉमिनेट नाही व्हायचं, आणि प्लस मला माझ्या मम्मीची पण आठवण येते, ते दाबून सिम्पल दाबला असतं सागरने. सागरला ही जर बोलली असती, सागर म्हणला असता हो
आई महत्त्वाची. बरोबर, करेक्ट करेक्ट. हो हो हो, श्रेड करतो मी. हो, या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. मग नंतर विशाल इथं संकेतला तो, आय गेट अ ब्रदर, आय एम सॉरी, असं बोलला. मग तू दाबायचं होतं प्राजक्ता, मीच चुकले यार, असं म्हणतो. म्हणजे इथं विशाल बोलला तू दाबायचं होतं प्राजक्ता, मग प्राजक्ता म्हणते का मीच चुकले यार खरं. मग विशाल पण म्हणतो का तुला सागरला बोलायची काही गरज नाही, त्याला काही कळलं नाही, त्याचं काही म्हणणं नव्हतं, यात सागरची काहीच चुकी नाही, राखीने डिसिजन तसा दिला असं. मग विशालने राखीवर सगळं भांडं फोडलं याच्यावर राग. मग त्याच्यानंतर प्राजक्ता विशालला बोलते, राखी राखी का पलटते यार, असे पलटणारे फ्रेंड्स नको आहे मला. वा. नंतर अनुश्री विशालला, मी तिच्या मागे लागणार, तिला आईकडेच पाठवती, आता दर वीकला नॉमिनेट करेन संस्कृतीला. फुल चिडली अनुश्री, फुल. बदला लेने की पूरी फिराक में हर वीक अब नॉमिनेटेड प्रत्येक वीकला आता नॉमिनेट करणार अनुश्री संस्कृतीला. बघूया यार, संस्कृती वर्सेस अनुश्री. संस्कृती तसंच तिला तोंड देते का, बघायचं आहे. मग त्यानंतर आपण बघितलं, हां, विशाल इकडं अनुश्रीला म्हणतो, इमोशनमध्ये यार तू गेम विसरली, तुझं सगळ्यात मोठी चुकी झाली, तू इमोशनमध्ये गेम विसरली, म्हणून तिने ते दाबलं. मग राखी कुत्र्यासोबत इकडं ते असं ते छोटं घेतलं त्याच्यासोबत मस्त ती नॉमिनेशन, तू का दाबलं, मी का दाबत नाही, असं खेळत बसली होती ती. आणि मध्येच तिला पोरं पण झाले, मधूनच ती एक करत राहते मधून. मग विशाल इकडं राखीवर विश्वास ठेवू नको प्राजक्ता, असं बोलतो मी. मग सागर प्राजक्ताला म्हणतोय, मी पाहिले तू जसं स्वतःला ना तिच्या स्वाधीन केलं आहे राखीला प्राजक्ताने, असं बोलला आहे सागर. मग त्याच्यानंतर आपण बघितलं, ती का रडत होती यार, सांगायचं ना नॉमिनेशनमध्ये सेफ व्हायचं आहे असं. म्हणजे मला वाटतं हे संस्कृतीबद्दल बोलतं एकंदरीत का नॉमिनेशनमधून सेफ व्हायचं होतं म्हणून, की अनुश्रीबद्दल बोलत आहे. पण मला असं वाटतं संस्कृतीबद्दल थोडंफार चालू आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर लोकांना दिसलं असेल ना माझ्यासोबत चुकीचं झालं आहे ते. हो, आता हिला लोकांच्या मार्फत गेम खेळायचा आहे प्राजक्ताला, की लोकांना दिसलं असेल ना माझ्यासोबत किती चुकीचं झालं आहे सागर. हो ना सागर. सागर म्हणतो, हो 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 परत एकदा जाऊन बघा यार एपिसोड. हां, हो नक्की बघा. नॉमिनेशनपासून थोडंसं पुढे जा, मला वाटतं अर्धा तासाचा पुढे घ्या एपिसोड, तुम्हाला हे पाहायला मिळेल. मग त्याच्यानंतर राकेश सागर प्राजक्ताला समजत आहे, आपण हे बघितलं. नंतर मग बिग बॉस म्हणत आहे, बिग बॉसने इंट्रोड्यूस केली होती डेंजर की. हे 6 सदस्य जे नॉमिनेटेड पण आहेत, यांना मिळणार आहे आता डेंजर की, जे नुकसान करणार, सक्त नुकसान. कॅप्टन राखी 6 जणांना डेंजर की द्या. राखीने दिली. राकेश म्हणतो, ही की चोरून दाखवा म्हणावं. खरी गोष्ट आहे, ही की चोरून दाखवा. चोरता येणार नाही असं म्हणतो. मग देता येणार नाही. नंतर बिग बॉस चालू झाले, चोरता येणार नाही, देता येणार नाही, आणि नुकसान ट्रान्सफर होणार नाही, हरवली तरीही नुकसान आहे म्हणून जपून ठेवा. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पलटणार. म्हणजे याच्यात या चाव्यांमध्ये ट्विस्ट दडवून ठेवला आहे यांनी. मला वाटतं याच्यातल्या एकाला आहे ना डायरेक्ट कॅप्टन्सीची उमेदवारी वगैरे देता की काय वाटतं, असं एकंदरीत दिसतंय भाई. काय वाटतं तुम्हाला? नंतर राखी म्हणते, ट्विस्ट होणार आहे, सांभाळून ठेवा रे चावी, ट्विस्ट होणार आहे आता. इकडं अनुश्री, सॉरी बोलण्याचं नाटक करू नकोस. म्हणजे संस्कृती येऊन सॉरी बोलली ना. मग राखी म्हणते, सांभाळून राहा फक्त तू हिच्यापासून. या सगळ्या गोष्टी बोलण्यात आल्या. मग त्याच्यानंतर आपण बघितलं इकडं प्रभू तन्वीचं चालू होतं, ते मी नाही का आणलं पाय दाबत होतं वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी. आणि ती बोलत होती का आई वडिलांना भेटायचं. हा म्हणतो तुझ्या बी आजीला भेटायचं. म्हणून तर संकेत इकडे राखीला म्हणतोय, सिरियलमध्ये होतो आम्ही एकत्र म्हणजे 2016पासून 2026पर्यंत. मग ती काही हरकत नाही, आपण एक्स्ट्रा मॅरिटल करूया. मग प्राजक्ता बोलली, कोणाला सांगू नको लग्न झालं आहे असं. नंतर इकडे राकेश संकेतवरून येणार जळवत होता हिला. राकेश जो आहे ना त्या संकेतला म्हणत होता,
तू म्हणजे लग्नाचं नाही सांगितलं, तुझी काही स्ट्रॅटेजी होती का? तर तो नाही, मला नव्हतं सांगायचं हे, असं त्याचं म्हणणं होतं. मग मग इकडं राकेश जो आहे ना, राखीला जळवत होता इकडे, ते लग्न झालं एकंदरीत ते सांगून. मग का लपवलं, म्हणजे काय स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टी. मग संकेत म्हणतो काहीच नाही. मग प्राजक्ताला सागर म्हणतोय का आरबी सोबत काय बसते तू, तुला किती वेळा सांगू तू आरबीवर नको बसू, असं सगळ्या गोष्टी. मग नंतर सकाळ झाली आणि मग प्रभू राखीला म्हणतो इकडे की तुमचं ना विशाल दूध पितो, असं बोलतोय तो. तुमचं नाही का ते बदाम दूध ठेवता तुम्ही तिथं, ते पितो. राखी 5 सेकंड हँग झाली, काय म्हणतो? अच्छा, बदाम दूध का? हां, काय सांगतोस? बघते मी त्याला, कसा काय असं करू शकतो हा. मग इकडे मग मी विशालवर भरोसा ठेवला, त्याने असं कसं केलं. मग विशाल इकडं अनुश्रीला म्हणते की राखी ना दोन्ही बाजूने खेळते, ससाला पण बोलली का काय गेम खेळणं असं. इकडं अनुश्री थोडीशी पेटली, काही कसं काय ससाला बोलली असं. मग त्यानंतर राखी प्रभूला म्हणते, जे लोक जास्त लुचुगल्या करतात ना ते नेहमी बारीक असतात, ते लोक जाड नाही होत, ते ना लोकांच्या तोंडावर फोडं येत असतात. म्हणून बघ तिच्या तोंडावर फोड आहे. कोणाबद्दल? अनुश्रीबद्दल, सावळा चालू यांचं. मग त्यानंतर विशाल सागर अनुश्रीला बोलतोय की झालं 3 वीक झाले, आता एंटरटेनमेंट लय झालं हिचं राखीचं, तिला आता टाकायचं बिंदास नॉमिनेशनला. एवढं हे कॅप्टन्सीचं वगैरे सगळं झालं का? 15 सीझन केले तिने, आणि जर एवढं फाडू खेळत होती ती, मग बिग बॉसची ट्रॉफी का नाही जिंकली ती? बिग बॉसची ट्रॉफी ना जिंकायसारखे असे तिने लय गेम केले. तिला बिग बॉस का नाही जिंकवत ना, तिने याच्याचमध्ये सांगितलं आता प्रभूला की मला जर जिंकवलं ना तर त्यांना मला परत बोलवता येणार नाही. आणि ती म्हणते पण मलाच नको आहे ट्रॉफी, मला यायचं आहे सारखं सारखं बिग बॉसला. काय बात आहे राखी, खरोखरच. मग तू असं असेल ना की ट्रॉफी घेतल्यावर तू येणारच नसेल तर आम्हाला पाहिजे तू, म्हणजे जेव्हा असं मी हे नाही म्हणणार, मेकर्सला पाहिजे तू. जेव्हा सीझन येणार फार फ्लॉपच्या कगारवर येईल तेव्हा तू येऊन येणार, तो तुझ्या खांद्यावर घेशील, जसं तिने आत्ता घेतला आहे. पण थोडंफार चुकीचं झालं, स्क्रिप्टेड झालं. नंतर हे सगळं झालं एंटरटेनमेंट, तिला टाकायचं 15 सीझन, एकदाही विनर नाही झाली ती. मग इकडं प्रभू बोलतोय, तुम्ही समध्या सीझनच्या विनर झाल्या असत्या माहिती आहे, पण तुम्हाला ना सारखं यावं लागतं ना, म्हणून तुम्ही विनर होत नाही. वा प्रभू, तिकडं बी विनरच्या गप्पा, इकडं बी राखीच्या विनरच्या गप्पा एकाच टाईम. मग म्हणून नाही करत, मला स्वतःला विनर नाही व्हायचं आहे असं राखी म्हणते. मला विनर नाही येते, मी जर विनर झाले ना मला या घरात येणं मग लय अवघड होऊन जाईल, म्हणजे बोलवणारच नाही. त्याच्यामुळे मला यायचं आहे, त्याच्यामुळे मला नको आहे ट्रॉफी. मग इकडं आपण बघितलं जसं मी तुम्हाला सांगितलं की राखीने ना संकेतन त्यांना उकसवलं भाई का वाईल्ड कार्ड काहीतरी करा तुम्ही. आणि हे पण एक फेक ड्रामा हे केला का तुझं लग्न झालं त्यावर मी चित्रवरून ड्रामा करेन, आणि मी काल काय कसं खेळलं ते बघा. आणि तसंच यांनी एकदम तसंच पाणी पण फेकलं तिच्या अंगावर. मग दीपालीची गेम नाही आहे याच्यात आहे म्हणून ती वाचते, असं एकंदरीत सागरचं म्हणणं होतं इकडे. मग अनुश्री म्हणते सर्वात जास्त ना इकडचं तिकडं करत असते दीपाली. मग नंतर राकेश म्हणतोय तुझं पीठ कसं मळते संस्कृती. मग यांचं ते पीठ मळ्यावरून ना ते हे थोडंसं हे झालं. मग सागर म्हणतोय राखी पीठ मग हिसकू लागली, आपण बघितलं संस्कृतीकडून. मग ओरडू लागली, ग्लुटेन फ्री नाही कळत म्हणते संस्कृती, असं म्हणते ग्लुटेन फ्री नाही कळत. मग राखी माझ्यावर ओरडू नको, माझं पीठ दे, असं म्हणत होते. राखी म्हणत होती की माझ्यावर ओरडू नको, माझं पीठ मला देऊन टाक, असं एकंदरीत म्हणत होती. आणि मग त्याच्यानंतर सागर एकदम म्हणला का 2 मिनटात कसं मळणार, वेळ लागेल ना मळायला, असं त्याचं म्हणणं होतं राखीला. पण राखी तो राखी आहे, मग तिने 10 लोकांचं मळलं आहे असं ती बोलते. आणि मग राकेश रेवा खूप सुंदर दिसते, राखीला जेलस करत होतं. नंतर तिच्यावर पीठ नका ओतू, या सगळ्या गोष्टी झाल्या, जसं मी तुम्हाला थोड्या वेळात पुढे सांगितलं. मग
राखी बोलली मला का सांगतो ती छान दिसते तर. मग इकडं संकेतला भाई राखी बोलली का तू इथं मुली पटवायला आलाय, तू इथं मुली पटवतोय, समजलं का असं तसं. मग संकेत म्हणतो काय फालतूगिरी करू नको राखी, व्हिटॅमिन एच वगैरे असं काहीतरी बोलला तो. व्हिटॅमिन एच मीच दिलं. मग ती म्हणे मी व्हिटॅमिन एल देणार तुला, एल म्हणजे लाथ. मी काय करणार ना तुला माहीत नाही राखी, असं बोललाय तो. मग नंतर ते बोलले हे तू चीटर आहे चीटर, समजलं तू काय करणार आहे. मग त्याच्यानंतर तुझं मन ना स्वच्छ आहे. वा. मग इकडं संकेत चिडला आणि पाणी घेऊन डायरेक्ट आला. आणि मी काय चीट केलं ते सांग. राखीने बूट काढला आणि त्याने डायरेक्ट बाई ते जे काय म्हणतात प्रोवोक करते का मला असं काही बोलला, डायरेक्ट बाई टाकलं तिच्या अंगावर. मग सर्व जणांना शॉक लागला. तर ती म्हणे मी प्रोवोक करते का, राखी होती. सगळेजण म्हणतात हो तू प्रोवोक करते. मग त्याच्यानंतर प्राजक्ता मी सांगितलं ना तुला त्याचं लग्न झालं आहे घरात किती वेळा असं सांगितलं आहे प्राजक्ताने, पण हिला समजूनच नाही घ्यायचं. मग मला माहीत नव्हतं, मी राखी ती मी ऐकलंच नाही, पण ऐकलं राखीने. नंतर विशाल राखीला ड्रामा पाहिजे फक्त, हे राखीला ड्रामा पाहिजे फक्त, पर्सनल जाईल आणि मग माझी फ्रेंड आहे मी ओळखतो तिला, पर्सनल जाते ड्रामा पाहिजे असं म्हणतो तो एकंदरीत. मग संकेत म्हणतोय हिम्मत आहे तर बोल परत. राखीमध्ये तू चीटर आहेस चीटर बघ घे बोलली, लगेच पाणी ओतलं बाई संकेतने. मग ना मग आपण बघितलं ती बोलली काहीतरी मी नागिन आहे का साप आहे असं काहीतरी, आणि मग संकेत हिला म्हणतोय तो हक्के हम भी सफेरे समजे देख लेंगे सफेरे. मग त्याच्यानंतर मे बी राखीच्या अंगावर पाणी ओतलं आणि मग त्या माईकमध्ये मे बी पाणी गेलं आहे. तिचा डायलॉग असा पूर्ण असा खरखर ऐकू आला, नीट कळालं नाही ती नेमकी काय बोलली, मी नागिन आहे की मी साप आहे. कारण हा बोलला ना हम भी सफेरे देख लेंगे, सफेऱ्यावरनं असं वाटतंय का ती तेच बोलली असलं. मग नंतर संकेत मूवीमध्ये प्राजक्ताने मी म्हटलं तुम्हाला गाणं केलं एकत्र, म्हणून ते एकत्र आहे. आता सगळ्या घरच्यांना कळालं काही एकत्र का असतं. ओके. मग नंतर संकेत मी ते बोललीच. नंतर राखी म्हणते चेपो चीटर शरम कर निर्लज्ज आहे तू, स्वतःला बघ, तू जितकी पडते तितकं कोणीच पडत नाही, तुझ्यासारखं माझ्या घरात काम करत असं. हे अनुश्री आणि वर्सेस राखी चालू झालं होतं. अनुश्री आणि राखीचं जबरदस्त भांडण. राखी म्हणे अनुश्रीला तुझ्यासारखी ना माझ्या घरात कामाला आहे, कपडे धुवायला भांडी घासायला, असं बोलले डायरेक्ट. आणि त्याच्यामुळे ती मला काही इथे इतका फरक नाही पडत, तुझ्यासारखे ना माझ्या घरात काम करतात असं बोलली राखी. मग इकडं राखी म्हणली आहे चल ग साडी घाल चल मेकअप वगैरे करा, रेवाला बोलली ती. मग इकडं राकेश म्हणतो बाई राखी बस झालं. तिला असं पकडून तिला नाही काय म्हणतं आपण ते एखाद्याला बेशुद्ध पडलं तर होशमध्ये कसं आणतो, अगदी तसं करू होतं बाई राकेश, जबरदस्त उठवत राखीला. नंतर विशाल म्हणतो जाऊ दे मी बाहेर घेऊन जातो, माझी मैत्रीण ती मी तिला बाहेर नेतो, थोडं शांत करतो. मग विशाल घेऊन जात होता बाहेर तर लगेच अनुश्री आली मागे लगेच आली. मग म्हणे तिला सांगे विशाल एक वेळ अशी येईल तेव्हा ना मी तिच्या लेवल एवढी मोठी होईल आणि मग तुझ्यासारखी लोक ना चप्पल उचलायला पण नाही ठेवणार. अरे बापरे बाप, नाही ठेवणार आहे तर मग सांगते कशाला आहे, ठेवणार असेल तर सांग, सिम्पल आहे. मग तिला कळणार कसं का तू मोठी झाली राखी सावंत इतके राखी सावंत इतके कष्ट, राखी सावंत इतका स्ट्रगल, राखीसारखे आयुष्यात एवढे प्रसंग त्यांना तोंड देणं खाऊची गोष्ट नाही बाई, सगळ्याच जण राखी सावंत नाही म्हणू शकत. मग ती म्हणती असं अनुश्री तुझ्यासारखी लोक ना चप्पल उचलायला पण नाही ठेवणार. मग त्यांनी चल हट, म्हणजे हे काय कोण बोललं माहिती का, तुझ्यासारखे लोक चप्पल ये अनुश्री बोलली. आता राखी लावली चल हट, तुझ्यासारखे घरात काम करता माझ्याकडे, कपडे धुता भांडी घासता, चल निघ तू काय शिकवते मला, असं बोलली राखी. मग इकडं प्राजक्ता अनुश्रीला म्हणते तिला फुटेज नको देऊ, ड्रामा हवा आहे तिला, फक्त ती शोसाठी ड्रामा करते एवढं. अरे मग तुम्ही काही करत नाही तर मग ती काय कराल, ती बी ठणांना ते काय बोलणार यार, ती काय कराल, तुम्ही काय करत नाही तर तुम्ही बसले फक्त
कमीत कमी तिला तर करू द्यात घरात काहीतरी. मला तर वाटतं यार हे जे कंटेस्टंट काही काही त्यांनी खरंच बिग बॉस नाही बघितलं यार, खरंच नाही बघितलं. आणि ज्यांनी बघितलं ना ते घरातले भारी खेळत आहे, एवढं मी नक्की सांगते मी. म्हणून तर माझे 50 रुपये दे. नाही 1 मिनटं कुठं आले मी. हां चल हट वगैरे. मग तिने कपडे धुवायला चल निघ. मग प्राजक्ता अनुश्रीला बोलली हां बरोबर फुटेज, येस फुटेजसाठी सगळा ड्रामा राखीचा. कमीत कमी ते तर करते, तिला त्याच्याकरताच ताणलं तुम्ही काय करताय. मग माझे 50 रुपये आणि जे काय ते 50 रुपये कापा असं म्हणते राखी. मग ती अनुश्री ती 50 काय पूर्ण पेमेंटच कापा. अरे बापरे खतरनाक चिडली. मग माझं पीठ मी कोणाला देणार नाही असं ती बिग बॉसमधून जावा ओके मागा, सगळं बिग बॉसकडून मागा. आणि मग इकडं रेवा वगैरे संस्कृती सगळे बाई आपलं जे होतं काय ते पराठा पोळी काय खात होते ते सगळं राखीकडे आणून दिलं रागाने. आणि आपटून ठेवलं राखीजवळ. आणि मग बोलली संस्कृती बनवलं ना घाल तुझ्या नारड्यात आता, आणि आता चुप्प बस, आता गप्प बस, आवाज नको. ती म्हणती ते ठीक आहे तुझे डोळे माझ्यावर पडणार आता बहुतेक, तू लांबून बोल, तू अशी वरून नको बोल, तुझे डोळे पडतील माझ्यावर. माझा डोळा नाही सर्व काही पडणार आहे तुझ्यावर असं संस्कृती म्हणते. मग राखेन ती धर तुझे डोळे नाहीतर मग घेऊन जा नाहीतर ते खाली पडतील. मग सागर म्हणतोय जाऊ दे तिला खाऊ दे, कमीत कमी तिचं तरी पोट भरू दे राखीचं असं म्हणतोय. आणि एकंदरीत इथूनच आहे ना ह्या एपिसोडची ना सांगता झाली मित्रांनो. कुठे गेला हां एपिसोड नंबर 59 59. तर आज आहे ना आपल्याला स्क्रिप्टेड बिग बॉस दिसलं. राखीने स्वतःहून भांडण क्रिएट केलं आहे. आता भाऊच्या धक्क्यावर राखीची क्लास लागणार, त्यासोबत संकेतची पण लागताना दिसणार. आणि आता बाकीच्या 3 दिवसात काय काय गोष्टी होतात ते अशी काही अपडेट असली अशी काही तर मी ती तुम्हाला इथे व्हिडिओ टाकेन आणि मग तुम्ही बघा नक्की की काय असेल ती अपडेट किंवा न्यूज. पण रिव्ह्यू तर रोजच बघा यार, रिव्ह्यू खरोखरच रोज बघा मी हेच म्हणेन. कारण आता सध्या आहे ना राखीमुळे ना थोडंसं इंटरेस्टिंग झालं, कारण एपिसोड खूप बोर करतो यार. ते राखीचं थोडंसं झालं ना ते जरा तर मग छान वाटतं. मी तर म्हणते ट्रॉफी देऊन टाका, पण यांनी अजून एक नवीनच खुलासा केला आहे का जो ट्रॉफी घेतो तो पुन्हा पुन्हा बिग बॉसमध्ये येत नाही. मला टाळून त्यांचा आहे ना 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल राखीबरोबर यायचा. की जर शो चांगला चालला तर आम्ही तुम्हाला नाही बोलवणार, पण शोची वाट लागली तर तुम्ही नक्की या ठिगळं लावायला. या सगळ्या एकंदरीत गोष्टी आहेत घरात. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि ट्विस्ट काय फिक्स. बघूया आता काय ट्विस्ट आणताय बिग बॉस, सर्वात महत्त्वाचं तर हा होता एकंदरीत एपिसोड नंबर 59. कसा वाटला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण नॉमिनेशनची खबर असो कोणाच्या एविक्शनची खबर असो तुम्हाला सर्वात आधी इथंच माझ्याकडे मिळते खबर. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट आणि शुभरात्री. शुभरात्री, काळजी घ्या. आणि उद्या अशी काही अपडेट असली, अजून तर मी प्रोमोसुद्धा नाही बघितला आहे, तर आता बघूया प्रोमोमध्ये काय दाखवतं आणि उद्या कसली भांडणं असतील यांची. पण आजचं जे भांडण होतं ते स्क्रिप्टेड होतं आणि त्यासाठी मला वाटतं भाऊच्या धक्क्यावर राखी आणि संकेतला भरपूर बोललं जाणार आहे. यांनी नॉमिनेशन डिस्कस केलं, कदाचित याबद्दलसुद्धा रितेश सर जबरदस्त फटकार यांना मारताना दिसणार आहे. आणि या वीकमध्ये कोण जाईल तर मला असं वाटते प्राजक्ता किंवा रेवा, सागर तिघांपैकी कोणी जाऊ शकतं, कारण गेमच नाही यांचा. रेवा तर ठीक आहे आत्ता चालू, पण या दोघांचा पहिल्यापासूनच गेम नाही. सो ऑल दिस थिंग्स यार बघूया आता उद्याचा एपिसोड काय आहे आणि उद्याचा प्रोमो बघावं लागेल का उद्या नेमकं आता हे काय द्यायचा प्रयत्न करणार आहे उद्या, त्या गोष्टी बघाव्या लागेल. तो प्रोमो बघेल. प्रोमो इंटरेस्टिंग वाटला
तर मी उद्या त्या प्रोमोवर नक्कीच एक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन, प्रोमो तसा इंटरेस्टिंग असला तर. नाही तर असाच असला नेहमीप्रमाणे किंवा मग एक वेगळा नाही का आपण जसं म्हणतो तसा असला तर मी प्रोमो अपडेट नाही देणार, डायरेक्ट रिव्ह्यू सांगायला येऊन जाईल मग. आणि तुम्ही नक्की बघा रिव्ह्यू माझा, आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. ओके, टिल देन बाय बाय, टेक केअर अँड गुड नाईट, शुभरात्री.